ओके. बीड ऑनलाईन ज्ञानभूमीत आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबचे. आज सकाळी बीड शहरामध्ये अशी खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. सचिन नारायण जाधवर हे एक बीडमध्ये मोठे अधिकारी होते. ते काल ऑफिसला गेले. ऑफिसला गेल्यानंतर ते संध्याकाळी परतलेच नाहीत. रात्रभर त्यांचा घरच्यांनी शोध घेतला. आज सकाळी त्यांच्या पत्नी मयुरी सचिन जाधवर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये मिसिंग दाखल केली. त्याच अनुषंगाने बीड पोलीस आणि नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र ते आढळून आले नाहीत. आज दुपारी पाली परिसरामध्ये डोंगर भागामध्ये त्यांच्या गाडीत त्यांचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ आली आहे. नेमका त्यांना कोणाचा त्रास होता, त्यांनी हे कृत्य का केलं, हे प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचे आहेत. आता खऱ्या अर्थानं सांगायला गेलं तर सचिन जाधवर हे 2012 साली महाराष्ट्रातून MPSCच्या माध्यमातून टॉपर होते. SIT आणि PSI पदी त्यांची निवड झाली होती. त्यांनी PSI पद नाकारून SIT STIच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी सेवा देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच धर्तीवर आज ते जिल्ह्याचे GST विभागाचे प्रमुख आहेत बीड जिल्ह्याचे. त्यांचा हा मृतदेह संशयास्पद आढळला आहे. त्यांच्या गाडीमध्ये इतर साहित्य होतं. पोलिसांनी सुद्धा आता गोंधळून गेलेत. नेमका ही घटनाक्रम काय आहे, कशामुळे घटना घडली आहे, याचा संपूर्ण आढावा घेण्याचा नक्कीच आपण प्रयत्न करू. माझ्यासोबत काही बांधव आहेत. काय सांगायला पाहिलं गेलं तर मृतदेह हा जिल्ह्याचे प्रमुख आहेत, GST विभागाचे प्रमुख होते. अशाच पद्धत संशय वाढला, काय सांगाल? सचिन जाधवर हे सेल टॅक्स ऑफिस होते, जिल्ह्याचे प्रमुख होते आणि तो माणूस सहजासहजी असं काही कृत्य करणार नाही. ते खूप जिम्मेदार माणूस होता आणि जी घटना घडली अत्यंत संशयास्पद आहे. तिथं मडकं सापडलंय, मडक्यामध्ये दूर केलेला आहे, कोळसा आहे, खाली मडकं आहे, कानातून रक्त आलेलं आहे, गाडी आहे, गाडीला पाठीमागं उट्या सुद्धा लावलेल्या आहेत, त्या गाडीला 2 उट्या लावलेल्या आहेत आणि गाडी लॉक आहे. त्यामुळे हे सर्व संशयास्पद आहे. आणि सचिन जाधवर हे काही दिवसापासून खूप दबावाखाली होते, टेन्शनमध्ये होते. त्यांना दबाव होता. ऑफिसमधील कोण तो अधिकारी आहे त्याच्या दबावापोटी हे सर्व झालंय किंवा त्यांनी हे केलंय, याचा लवकरात लवकर छडा SP साहेबांनी लावावा ही आमची विनंती आहे. आणि 2012 साली महाराष्ट्रातून सर्वप्रथम येऊन समाजामध्ये सेवा देत असताना असा वरिष्ठ अधिकारी आत्महत्या करू शकतो का, तुम्हाला काय वाटतं? नाही, अतिशय दुर्दैवी घटना आहे ही. आत्महत्या होऊ शकत नाही, कारण इतका सुशिक्षित माणूस इतका टोकाचा निर्णय घेऊ शकत नाही. कारण कुठंतरी त्याला कुठल्या तरी गोष्टीचा त्रास असल्याशिवाय किंवा कुठली तरी घटना त्याच्यासोबत त्याला टॉर्चर होत असल्याशिवाय त्यांनी हा निर्णय घेतलेला नाही. अनेक विद्यार्थी घडवलेले त्यांनी, अनेक स्पर्धा परीक्षेचे ते मार्गदर्शक होते आणि असा इतका मोठा व्यक्ती हे टोकाचं पाऊल उचलू शकत नाही. म्हणून माझी बीड साहेबांना, SP साहेबांना विनंती आहे की आपण SIT सारखी तात्कालीन चौकशी लावून ह्या खून असेल किंवा ही हत्या असेल, आत्महत्या असेल, ह्याचा तात्काळ साहेबांनी तपास लावावा आणि या कुटुंबाला न्याय लवकर देण्याचं हे करावं. नक्कीच पाहायला गेलं तर GSTच्या माध्यमातून महाराष्ट्रभर बीड जिल्ह्याचं काम करत असताना, बीड जिल्ह्याच्या प्रमुख पदावर काम करत असताना अनेक अडचणींना सामना करावा लागतो. मात्र वरिष्ठांचा कुठेतरी दबाव आहे असं या ठिकाणी बोललं जातंय. कारण हे जे पुस्तक आहे ते त्यांचं लिखित पुस्तक आहे. सचिन जाधवर, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. सचिन जाधवर GST इन्स्पेक्टर STI च्या माध्यमातून त्यांनी अनेक MPSCच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रभर विद्यार्थी घडवलेत. त्यांचं कार्य अविरतपणे चालू होतं. याच दरम्यान महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना धक्का बसलाय. कारण शिक्षक, गुरुजन वर्ग असं करू शकत नाही, कारण त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये मोठ्या पदावर अनेक त्यांचे विद्यार्थी आहेत आणि त्यांचं कामसुद्धा मोठ्या प्रमाणावर चांगलं होतं. मात्र एकंदरीत पाहिलं गेलं तर नातेवाईक प्रचंड प्रमाणामध्ये दुःखात बुडालेत. कारण ही घटना त्यांच्यासाठी मोठी डोंगरा एवढी दुःखद घटना आहे. कारण कुठलंच कारण नसताना अशी ही घटना त्यांच्यासमोर जाणं आणि या गोष्टीला नक्की आता कशा पद्धतीने सामोरं ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. मात्र इकडे पाहिलं गेलं तर एक वरिष्ठ अधिकारी
मोठ्या पदावर असताना आत्महत्या करू शकत नाही. त्यामुळं वरिष्ठांनी या संपूर्ण घटनेचा, संशयास्पद त्या ठिकाणच्या घटना असतील त्याचा बारकाईने विचार करून, बारकाईने तपास करून या संपूर्ण घटनेचा तपास लावा, अशीच मागणी सध्या होताना पाहायला मिळते. आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड. या ठिकाणी तार, खिळे, सिमेंट, लोखंड, सल्ला, केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील. संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड. याच परिसरात 4 मोठे हॉल आणि 4 गाळे किरायाने देणे आहे. संपर्क 98 50 16 39 07.